हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे माझं स्किन केअर. मी खूप काही फार असं मोठं करत नाही स्किन केअर म्हणून, पण थोडंफार जे काही करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता अंघोळ करून आलेली आहे, फ्रेश झालेली आहे. तर हायलोरॉनिक ॲसिड मी लावणार आहे लॉरियलचं. तुम्ही कुठलाही लावू शकता. ॲक्च्युली आता ह्याचे रिझल्ट्स मी तुम्हाला सांगते. नक्की वापरा. कुठलंही तुम्हाला जे सूट होईल ते वापरू शकता तुम्ही. मी शक्यतो तुम्हाला सांगते, खरं सांगते मी, आपण ज्या मिडल क्लास घरातल्या मुली असतो तर त्या खूप सारं काय काय घ्यायला जातो आणि पैसे घालून बसतो. तर मी आता त्यातून शिकले आहे. मी कमी आपल्या बजेटमधलं पण तरीसुद्धा युजफुल असे प्रोडक्ट वापरते. तर हे खूप युजफुल आहे सनस्क्रीन प्लमचं आणि अफोर्डेबल पण आहे. सो हेच मी आता कायमस्वरूपी वापरणार आहे. ह्याच्या आधी मी सेटाफिल वापरले. सेटाफिल महाग आहे याच्या मानाने, पण तेवढं युजफुल नाही असं माझा अनुभव आहे. सो प्लम मला आत्तापर्यंतचं आवडलेलं बेस्ट सनस्क्रीन आहे. सो प्लमचं सनस्क्रीन मी वापरते. याच्यामध्ये तुम्ही जर खूप ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता. हायलोरॉनिक ॲसिडनंतर तुम्ही मॉइश्चरायझर मग सनस्क्रीन वापरू शकता. नक्कीच माझी स्किन तेवढी ड्राय नाही, त्यामुळे मी नाही वापरत सध्या उन्हाळ्यात तरी. मॉइश्चरायझर दिवसभरात मी आता कधी वापरणार आहे ते मी दाखवेनच. स्टे ट्यून. सेटाफिल क्लिन्झर, सेटाफिल क्रीम जे मी रात्री लावते. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला सांगणार होते थोडंसं स्किन केअरबद्दल. आणि तुम्ही माझं पूर्ण स्किन केअर रुटीन बघितलंच असेल दिवसभराचं. मी फार असं काहीच करत नाही. मी बेसिक गोष्टी करते, एकदम बेसिक गोष्टी, आणि तेवढ्या केल्याच पाहिजे तर आपली स्किन थोडीशी चांगली राहते. मी असं म्हणत नाही की माझी स्किन खूप हेल्दी आहे, अजिबात नाही. खूप पोर्स आहेत, इथे पिगमेंटेशन आहे पूर्ण डिलिव्हरीनंतर आलेलं. सो नेक भोवती त्यानंतर खूप छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. पण तरीसुद्धा थोडीशी हेल्दी राहण्यासाठी आपण थोडंसं स्किन केअर केलं पाहिजे. त्यासाठी मी थोड्या टिप्स देणार आहे. आणि मी काही प्रोडक्टबद्दल फार टिप्स देणार नाही आहे. माझ्या टिप्स काही वेगळ्या आहेत, कारण प्रोडक्ट तुम्हाला सोशल मीडियावर समजतातच. खूप सारे प्रोडक्ट येतात, त्याचे रिव्ह्यूज येतात, तर ॲडव्हर्टायझर सांगतात की हे प्रोडक्ट चांगले, ते प्रोडक्ट चांगले. सो तुम्ही ट्राय करून तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतच असेल. पण मी काही छोट्या बेसिक गोष्टी सांगणार आहे त्यांच्यासाठी ज्या लेडीज किंवा जेंट्स कोणी असेल की ते फार असं स्किन केअर लक्ष देऊ शकत नाहीत, फार असे प्रोडक्ट विकत घेऊ शकत नाहीत, किंवा त्यांना समजत नाही. तर या लोकांसाठी मी थोड्याशा टिप्स देणार आहे. तर पहिली टिप आहे, पहिलं कारण आहे स्किन केअरमध्ये स्किन चांगली असणं नसणं यामागचं, ते म्हणजे जेनेटिक. तुमच्या जेनेटिक्सनुसार तुमची स्किन कशी असणार आहे ते ठरतं. मग तुमच्या वडिलांची किंवा आईची ड्राय स्किन असेल तर तुमची ड्राय असू शकते, कॉम्बिनेशन असेल तर कॉम्बिनेशन असू शकते, ऑइली असेल तर ऑइली असू शकते. कॉम्बिनेशन म्हणजे जिथे जो टी झोन आहे तिथे ऑइल क्रिएट होतं आणि बाकी ड्राय स्किन, जशी माझी आहे, माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. तर ड्राय स्किन म्हणजे एक्स्ट्रीम ड्राय, आणि ऑइली म्हणजे ज्यांना पिंपल्स वगैरेचा प्रॉब्लेम होतो ती ऑइली. तर असे तुमचे जेनेटिकली प्रॉब्लेम्स, जेनेटिकली स्किन तुमची डिटेक्ट होत असते, जेनेटिक्स जसे असतील तसे. मग ज्यांची ड्राय आहे ती आयुष्यभर ड्रायच राहणार का? तर नाही. तुम्ही व्यवस्थित त्याच्यावर प्रोडक्ट यूज केले, तुम्ही वॉटर इनटेक चांगला घेतला तर तुमची स्किन चांगली राहू शकते. त्यानंतर ज्यांची ऑइली आहे ती ऑइलीच राहील का? मग ती कधी म्हणजे विदाऊट पिंपल्स वगैरे अशी राहणारच नाही का? तर नाही. तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच स्किन चांगली राहू शकते. पण मी एक पहिलं कारण सांगितलं की जेनेटिकली आपली स्किन ठरत असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा वॉटर इनटेक. खूप चांगला वॉटर इनटेक पाहिजे. तुम्ही कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये 4 लिटरपर्यंत तरी प्यायलाच पाहिजे, तरच आपली स्किन हायड्रेटेड राहते. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आतून खुश पाहिजे. तुम्ही हे खूप ठिकाणी ऑब्झर्व केलं असेल की खुश तुम्ही असाल तर तुमची स्किन
खूप छान राहते. जसं की तुम्ही कुठे फिरायला गेलात तर तुमचे फोटो छान येतात. का छान येतात? कारण तुम्ही खुश असता. तुम्ही मेकअप छान केलाय म्हणून नाही, तुम्ही खुश असता. दुसरी गोष्ट उदाहरण म्हणजे आपण म्हणतो की लग्नामध्ये एखादी नवरी छान दिसते. का छान दिसते? तो नवरदेव का छान दिसत असतो? कारण ते खुश असतात. जेव्हा आपण खुश असतो ना, आनंदी असतो मनापासून, तेव्हा आपल्या स्किनमध्ये तसे ग्लो दिसायला लागतो. तो आपला ग्लो स्किनवरचा सगळ्यात पहिल्या गोष्टीमुळे येतो, तो म्हणजे खुश असण्याने, आपल्या आनंदी असण्याने. सो आनंदी राहा. आतून जेव्हा तुम्ही आनंदी असाल तुमची स्किन आपोआप ग्लो करणार आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा, ते म्हणजे आपलं रुटीन, आपली लाईफस्टाईल. मिडल क्लास लेडीज जेंट्सची लाईफस्टाईल अशी असते की सकाळी उठायचं, स्वयंपाक वगैरे हे सगळ्या गोष्टी आवरायच्या, त्यानंतर बाहेर पडायचं, धुळीमध्ये जायचं भरपूर साऱ्या. त्या धुळीमुळे सगळ्या चेहऱ्यावरती बसते आणि मग त्याच्यामुळे स्किनची वाट लागते. सो त्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. याच्यामध्ये तुम्ही प्रोटेक्ट करू शकता, तोंडाला मास्क लावू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या वातावरणात राहता. साधारणपणे दमट वातावरणात, जिथे खूप झाडी आहेत, निसर्ग छान आहे, तिथे स्किन तुमची हेल्दी राहते. जसं की कोकण असू दे, म्हणजे समुद्रकिनारी, किंवा थंड हवेचं ठिकाण असू दे, तुमची स्किन तिथे जिथे झाडी आहेत, मॉइश्चर आहे हवेमध्ये, तिथे खूप छान राहते. मी जिथे राहते सासवडमध्ये, तिथे खूप हवा कोरडी आहे, खूपच हवा कोरडी आहे, झाडी खूप कमी आहेत. आणि विदर्भ वगैरे त्या साईडला सुद्धा झाडी खूप कमी आहेत. अशा ठिकाणी धूळ खूप असते, कारण मॉइश्चर नसतं हवेमध्ये. सो त्यामुळे स्किन खूप ड्राय पडते, म्हणजे भयंकर ड्राय. ज्यांची ऑइली असते त्यांची पण इथे येऊन काही काही वेळेस ड्राय पडून जाते. सो वातावरणाचाही खूप फरक पडतो. दुसरी गोष्ट, पाणी. तुम्ही कुठलं पाणी वापरताय? बोरिंगचं पाणी वापरताय का कॉर्पोरेशनचं पाणी वापरताय? मग ते कॉर्पोरेशनचं पाणी कुठून येतंय? आमच्या इथे कॉर्पोरेशनचं पाणी पण हार्ड आहे, बोरिंगचं पाणी तर भयानक आहे. सो ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. फक्त तुम्ही चांगले चांगले प्रोडक्ट वापरले म्हणजे स्किन चांगली राहते असं नाही आहे. तुम्ही कुठे राहता, कुठलं पाणी वापरता, चेहरा कुठल्या पाण्याने धुता, ह्या पण गोष्टी खूप मॅटर करतात. आणि हे मी अनुभवते म्हणून मी सांगू शकते. सो बोरिंगचं पाणी, त्यानंतर विहिरीचं पाणी, ह्या पाण्याने स्किन खूप खराब होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो जमलं तर ॲक्वागार्ड वगैरे असेल, आरो असेल, काय असेल ते असेल, त्याच्यातलंच पाणी, त्याच्यानेच तोंड धुवत जावा शक्यतो, जरी बोरिंग असलं तरी सुद्धा. हे सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. आणि आता याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट चांगले वापरले चेहऱ्यावर तर मग तुमची स्किन रिॲक्ट होणार आहे. तुम्ही जेव्हा चांगले गोष्टी इन करत असाल, जसं की फ्रूट्स खाणं, पाणी पिणं, चांगलं हवामान स्किनला देणं, चांगलं पाणी स्किनला देणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमची स्किन रिॲक्ट होणार आहे. कशाला? तर तुम्ही चांगले प्रोडक्ट त्याच्यावर जर लावले त्याला. समजलं इतकं? तर मी आता वापरते, तुम्हाला जसं दाखवलं सकाळी तसं, हायलोरोनिक ॲसिड आणि सनस्क्रीन प्लमचं. हे सनस्क्रीन बेस्ट आहे आणि मी अफोर्डेबल गोष्टीच वापरते. मी फार महागडं काही घ्यायला जात नाही, पण हे थोडं महाग आहे. पण मला ॲक्च्युली व्हायटॅमिन सीची रिॲक्शन आली होती, तर म्हणून मी हे वापरते आहे हायलोरोनिक ॲसिड. ते वापरलंच पाहिजे. व्हायटॅमिन सीमध्ये पण हायलोरोनिक ॲसिडचं म्हणजे प्रमाण काही सिरम्समध्ये असतं, तर ते पण तुम्ही वापरू शकता जे कॉम्बिनेशनमध्ये असेल तर. हे कायाचं मी मॉइश्चरायझर घेतलं होतं मागे, तर ते पण खूप छान आहे. खूप सॉफ्ट होते स्किन आणि अगदी 250-300च्या दरम्यान आहे, तर ते पण वापरू शकता. सेटाफिलचं मॉइश्चरायझर आणि हे एक सेटाफिलचं नाईट क्रीम आहे. तर हे मी रात्री वापरते, रात्री झोपताना फक्त मॉइश्चरायझर वापरते, कुठलंही सिरम वगैरे काहीच नाही. तर मी कधीतरी हे वापरते, कधी हे वापरते, असं काही नाही आहे. हे थोडं महाग आहे त्यामुळे मी हे जपून वापरते. तर मला हेच सांगायचं आहे की खूप सारे मोठे प्रोडक्ट आपल्या डोळ्यासमोर असतात, पण आपण काय वापरलं पाहिजे हे आपण ठरवायचं आणि आपल्या खिशाला परवडेल असं आपण करायचं. कारण काही न करण्यापेक्षा थोडंसं करायला तर पाहिजेच. ओके,
आणि जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी मी म्हणजे ते करूच शकतात, ते घेऊ शकतात. पण मला असं वाटतं फार गरज नाही आहे. तुम्हाला जे सूट झालं आहे ते तुम्ही वापरा. मग ते महाग असो स्वस्त असो हा प्रश्नच नाही आहे. मला हे सगळ्या प्रोडक्ट सूट झालेत. सो मी फार बघत नाही बसत की आता कुठलं प्रोडक्ट वापरू, आता कुठलं ट्राय करू. त्यांनी आपल्या स्किनला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो मला हे सूट झालं आहे सनस्क्रीन, सो मी हे सनस्क्रीन वापरते. हे सिरम सूट झालेलं आहे तर ते वापरते. आणि पहिल्यापासून मी सेटाफिलचे प्रोडक्ट वापरते. इवन माझ्या बाळाला सुद्धा मला सेटाफिलवर भरपूर विश्वास आहे. तर सेटाफिल बेस्ट आहे. सेटाफिलनी तुम्हाला जरी काही फार वेगळा फरक नाही वाटला स्किनमध्ये तरी 100% काही रिॲक्शन तर येणार नाही, ही माझी खात्री आहे. त्यामुळे मला सेटाफिलवर विश्वास आहे. तर हे छोटे छोटे काही टिप्स होत्या ज्या मी स्किनबद्दल स्वतः अनुभवल्या होत्या, त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. स्टे ट्यून. बाय बाय.